काल आरक्षण जे झालं आणि तेव्हापासून सर्वच पक्ष कामाला लागले आणि या ठिकाणी भाजपला महापौर न हो त्यासाठी सर्वच पक्ष या ठिकाणी कालपासून त्यांच्या बैठका सुरू आहेत. आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आहेत. दादा मला सांगाल की कालपासून तुमच्या बैठका सुरू आहेत आणि तुम्ही त्या तुमच्या पक्षाकडून तुम्ही महापौर पद मागितलेलं नेमकं काय सांगाल, काय चर्चा झाली काल काय? आता भाजपची 38 संख्याबळ आहे. काँग्रेसची जवळपास 22च्या जवळपास 21-22च्या जवळपास संख्याबळ आहे आणि काँग्रेसने भूमिका घेतली मग आम्हाला काही पद नको कोणत्या प्रकारचं. आता काँग्रेसने भूमिका घेतल्यामुळे नंतर मग त्याला गती आली, कारण की मोठा पक्ष 2 नंबरचा पक्ष काँग्रेस असल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली, त्याच्यामुळे त्याला गती आली. आता मग राहिला प्रश्न काँग्रेस व्यतिरिक्त. काँग्रेसचे व्यतिरिक्त राष्ट्रवादी, वंचित आणि शिवसेना या 3 पक्षामध्ये कशा पद्धतीनं समीकरण होतात त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांना काल महापौर मागितलं. बाळासाहेबांनी सुद्धा त्याच्यावर चर्चा विनिमय सगळी चर्चा विनिमय केला शांततेनं. आता त्याच्यानंतर बाळासाहेबांनी काँग्रेसवाल्यांनी आमच्या सर्वांच्या भावना ऐकल्या आणि त्याच्यानंतर मग उद्याला आपण बसू असं एक कालच्या चर्चेमध्ये ठरलं. आता अंतिम निर्णय बैठक झाल्यानंतर कळेलच आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी निघेल. एकीकडे भाजप म्हणते की बा आमच्या संख्याबळ झालेला आहे 41-41 वर आमचं संख्याबळ सध्या आहे. आणि काय सांगाल, कारण तुमचं तुमच्या सध्या वाटाघाटी तुमच्या सध्या सुरू आणि एकीकडे भाजप दावा करते. आता भाजप तर म्हणणारच आहे 41 काय आमच्या इकडे 60 प्लस आहेत, ते तर 60 प्लस सांगतो. परंतु आजच्या तारखेमध्ये उद्या काय होईल परवा काय होईल तो भाग नंतर. आजच्या तारखेमध्ये भाजपकडे 38 संख्याबळ आहे, कारण की त्याच्या व्यतिरिक्त सर्व पक्षीय काल बैठकीत उपस्थित होते, अपक्ष लोकही उपस्थित होते. हा एक प्रकारचा तो ट्रॅप असतो आणि त्या ट्रॅपमध्ये भाजप हुशार आहे अपप्रचार करण्यात. हे आमच्यासोबत आहेत, 45 झाले, तुम्ही हे शांत काय पाहिजे सांगा, अशा पद्धतीनं ते नगरसेवकाला फोन लावत राहतात. परंतु तो ट्रॅप आहे, त्या ट्रॅपमध्ये ते बघतात कोणी फसते का. परंतु मला तरी वाटतं की आजच्या तारखेत त्यांच्याकडे 38च्या वर संख्याबळ नाही आहे. बापू तुम्हाला काही भाजपकडून काही ऑफर वगैरे काय आली आहे का काय? त्या दिवशी आमच्या जिल्हा प्रमुखाशी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर जे काही आम्ही प्रस्ताव ठेवले त्यांनी घेतले, त्याच्यानंतर अद्यापर्यंत काही चर्चा नाही. जर तुम्हाला जर ऑफर आली आणि त्यात जर त्यांनी म्हटलं की बा महापौर किंवा उपमहापौर, तर नेमकं काय भूमिका तुमची राहील? आमचे जे शहरातले जे मुद्दे आहेत महत्वाचे, आम्ही शहरातले मुद्दे भाजपजोडी मांडले. पण आमच्या शहरातला सत्तेपेक्षा शहरातल्या ज्या आमच्या टॅक्स वाढीचा प्रश्न आहे, इतर गोरगरिबांवर टॅक्स वाढला. झोननीय जे आमचे हॉस्पिटल आहे ते आम्हाला चालू पाहिजे. इथं आम्हाला जे कॅफे आहेत ते बंद पाहिजे. इथली बस सेवा आहे ते बस सेवा आम्हाला सुरळीत चालू पाहिजे. बस सेवा चालू पाहिजे मुलांना कॉलेजला ट्युशनला सोडण्यासाठी महानगरपालिकेचे. आम्हाला वाहन धरणाचं पाणी या शहराला पाहिजे. हे जे मुद्दे आमचे हे महत्त्वाचे मुद्दे. आमच्यासाठी सत्ता हा महत्त्वाचा विषय नाही आहे. आज बैठक होणार आहे आणि कुठे आणि काही ठरलंय का कुठे कसं काही विषय? मी आज बसणार पण अद्यापर्यंत वेळ तारीख अद्यापर्यंत कळवल्यानंतर बैठक होईल. हे होते आमदार नितीन देशमुख यांनी या ठिकाणी चालू आहे की बा भाजपला रोखण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्ष जे आहेत या ठिकाणी त्यांनी बैठका आणि सुरू आहे की बा महापौर कसा आपलाच होईल या ठिकाणी त्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहेत. गणेश सोनवणे, TVN मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.